समजा जर शेतकऱ्यांनी सम केला तर पिकवणार कोण आणि आपल्याला खायला कसं मिळणार? शेतकरी हा इतका दानशूर असतो, त्याच्या शेतात कधी जाऊन बघा तो, किंवा त्याच्या घरी जाऊन बघा किती त्याच्यात देण्याची इच्छा असते. आणि आपण थोडंफार देतो किंवा थोडंफार दिल्यानंतर त्यांच्यावर लगेच कमेंट करायला सुरू करतो, आम्ही शेतकऱ्यांनी इतकं देतो, हे देतो, ते देतो, ते देतो. पण आपल्याला खरंच तुमच्या सदसद विवेकबुद्धीला पटतं का किती देतो? ॲक्च्युली खरं तर शेतकरीच आपल्याला देतो, शेतकरीच आपल्याला देतो म्हणतो आहे मी. जर त्यानं पिकवायचं थांबवलं तर आपली काय कंडिशन होईल बघा. आणि तो तर वर्षभर वेट करतो, आपल्या शेतात जे काय आहे ते पेरतो आणि वर्षभर वेट करतो आणि त्यानंतर त्याला त्याचं फळ मिळतं, ते पण पावसावर डिपेंड. आणि त्याच शेतकऱ्याबद्दल आपण बोलायला आपल्याला थोडंसं कळायला पाहिजे. जय जवान जय किसान म्हणायचं आणि त्या किसानावरच आपण काय करायचं, टीका करायची. बरोबर ना? शेतकरी आणि सैनिक हे असे 2 ब्रँड आहेत ना, ते सुपर ब्रँड आहेत. त्यांच्याबद्दल कोणी बोललं किंवा काय कमेंट केलं तरी काय फरक पडत नाही. ते आपलं काम करत राहतील, ते आपलं काम करणार. पण बोलणाऱ्यांना कळायला पाहिजे की आपण काय बोलतो आहे, कसं बोलतो आहे आणि आपल्या खिशातलं देतो आहे का? नाही ना. कोरोना काळात सगळ्यांना जो आलेला अनुभव तो सगळे लोक विसरले असं वाटतं. कोरोनामध्ये आपण सगळे घरी बसलो होतो, तेव्हा एकमेव व्यक्ती काम करतो तो शेतकरी, आणि तो समाधानी होता. आणि आपल्याला पण नकळत तोच ऑप्शन आहे अशा काही कंडिशन, अशा काही डिझास्टर आल्यावर. खरं तर शेतकऱ्याला कोणीच काही देत नाही, तोच देशाला देतो. म्हणून आपण आपला देश कृषी प्रधान आहे असं म्हटलं जातं. मी पण एक शेतकरी कुटुंबामधूनच आहे आणि बरेच जण आपल्या आजूबाजूला जे आहेत ते बरेच जण शेतकरी कुटुंबातले आहेत. आणि त्यांना माहिती आहे किंवा मला माहिती आहे माझी आई बाबा माझे भाऊ किती कष्ट करतात शेतात आणि त्या पुढे जाऊन त्यांना काहीतरी मिळतं. आणि त्या जे पिकवलं आहे त्याला तर कुठे व्यवस्थित हमीभाव मिळतो आहे आणि त्याच शेतकऱ्यावर आपण टीका करतो आहे किंवा त्यांना आम्ही हे दिलं ते दिलं असा विचार करत बसतो किंवा सगळ्या जगाला सांगत बसतो. सांगणं अतिशय चुकीचं आहे, अतिशय निंदनीय आहे. शेतकरी कधीच कोणावर डिपेंड नसतो, तो फक्त निसर्गावर अवलंबून असतो, फक्त निसर्गावर. ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आपण मोठं झालो त्याच शेतकऱ्याला आपण बोलतो, हो की नाही? त्यामुळे त्या गोष्टी आपण विचार करा थोडासा. कुणाच्या जीवावर आपण मोठे झालो आणि कोणाबद्दल आपण बोलतो आहे, त्याने दिलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पोचलेले आहात. आणि आता उगाचच काही बरळत राहायचं, काही बडबडत राहायचं. अतिशय असं वाईट वाटलं, त्यामुळे मला असं हा व्हिडिओ बनवावा असा वाटला. माझ्या मनातील फिलिंग्स मला सगळ्यांशी शेअर कराव्यासा वाटल्या. थँक्यू व्हेरी मच.